बीडमधील हत्या प्रकरणात धनंजय देशमुख आज केज न्यायालयात जबाब नोंदवणार। 164 अंतर्गत नोंदवलेला जबाब पुन्हा बदलला जात नाही। उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। उज्ज्वल निकम आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये बंद दाराआड 10 मिनिटे चर्चा। 26 जानेवारी आधी पालकमंत्री मिळणार, कुठलाही पेच नाही। युती असल्यानं सर्वांचं एकमत करावं लागतं। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानं संजय शिरसाट सिडको अध्यक्षपदावरून पदमुक्त। भरत गोगावले लवकरच एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावरून मुक्त होणार। बीड पुन्हा हादरला। आष्टीत जुन्या वादातून नातेवाईकांकडून भावांची निर्घृण हत्या, तर अंबाजोगाईत नातेवाईकांमधील वादातून गोळीबार। 4 संशयित ताब्यात। पुणे नाशिक महामार्गावर आयशर टेम्पो आणि एसटीमध्ये विचित्र अपघात। अपघातात 9 जणांचा मृत्यू। शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत। उद्यापासून 2 दिवस राष्ट्रवादीचं शिर्डीत अधिवेशन। छगन भुजबळ प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनुपस्थित राहण्याची शक्यता। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी मिळणार। 3 ते 4 दिवसात लाभार्थी महिलांना लाभ मिळणार। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंची माहिती। केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी। देशातील 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना दिलासा। दुपारी 3:30 वाजेपर्यंत बदलापूर ते खोपोली दरम्यान लोकल सेवा रद्द। मध्य रेल्वेवरील कर्जत यार्ड सुधारणेच्या कामासाठी विशेष वाहतूक ब्लॉक। मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ। पुढील 2 दिवस तापमानाचा पारा चढाच राहण्याचा अंदाज।